रामभाऊ आणि मी वेगवेगळं राहण्याचा प्रयत्न म्हणजे हे करतोय, वेगवेगळं राहतोय आम्ही राम आणि मी. तुम्ही कोणासोबत राहणार आहात, रामासोबत का माझ्यासोबत? ओम सोबत. का? तो का इकडे काही तिकडे काही. ओमला विचारा ना तुम्ही, सोबत ठेवणार आहे की नाही ओम तुम्हाला? हो ना, काही इकडे राहील काही तिकडे. का लागलंय काय सांगू? हा. ज्या माणसाला ताण यायला पाहिजे तो माणूस मस्त लग्न हाणा लागला, मस्त साखरपुडे हाणा लागला लोकांचे. मग त्याला काहीच घेणं नाही रामभाऊला. सकाळी कलकल करायची, संध्याकाळी येऊन शांतपणे जेवण करायचं, पोरांसोबत खायचं, ज्याला घर चालू कटला दिवस. त्याचा ताण, त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर पडतो ना, हे चुकीचं आहे ना. घर चालेल तुला आहे ना, त्याच्यावर थोडंच आहे. कसं नाही त्याच्यावर? वा, ते लहान आहे. बघ हे असं करून नाही का, हे पदरा धरतात, तो लहान आहे, तो लहान आहे. आजीमुळे अर्ध्याच्या वर वाया गेलेला आहे तो लहान आहे, त्याला नाही समजत, त्याला नाही समजत नाही का. बघूया तिरुपती बालाजीला जायचा विचार चालू आहे. अम्ब्रेला नाही दे, अम्ब्रेला इकडे, ही अम्ब्रेला. हे काय आहे? क्रिसमस ट्री. परी कपडे बदलतात शाळेचे पहिले. कुठलं? नमस्कार. पैसे नाही न्यायचे शाळेत. चला वा, घालणार रे पटकन, घालणार रे. आणि पैसे ठेवून द्या तुम्ही. हा घरी जाऊ ठेवतो मी ना. नाही म्हणतो थांब पटकन, माझी केस असं कसं झालं, थांब पाहू दे मला, थांब ना. बस तुला यायचं सोबत माझ्या? दाखवून चाबी आण गाडीची कोमल, दाखवून चाबी आण. तर इलाईच्या आत्यासोबत जायचंय बघा, म्हणून कलकल कलकल करायला लागली कावाची. या आता हिला. चला, त्या पोरली शाळेत सोडायचंय, तुला बस स्टँड सोडायचं. चाबी आण ना, 10च्या गाडी चाबी आण म्हटलं तर ती इकडं आली. चल रे, उद्या तुला जायचं घरी. चला मित्रांनो, यांना सोडून येतो आणि मग तुम्हाला भेटतो, ठीक आहे? चला. इकडे परी बसलेली आहे. परी तुम्हाला ABCD दाखवणार आहे. परी दाखव बरं ABCD. काय येतच नाही अजून. सांग. ए कुठे? ए कुठे? ए फॉर ऍपल कुठे? बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, ई फॉर एलिफंट, हा, आणि जी फॉर गोट. गोट गोट कुठे? गोट. जी फॉर गोट. गोट गोट म्हणजे काय? बकरी. डोळ्याने दिसतं तुला? डोळ्याने पाहि ना. हा दिसली. आणि शाळेमध्ये आता आली. वॉच कुठे पाय? W फॉर वॉच. घड्याळ कुठे? घड्याळ, हातातली घड्याळ, हा वॉच. तुला सगळं येतं, तू बघ नाटके करती. डॉग कुठे? डॉग. D फॉर डॉग. हा डॉग म्हणजे कुत्रा. एक दोन घे बरं. चला, झालंय का जेवायला? तर जेवायला इकडे झालेलं आहे. बेसन करत आहे आई, बेसन आणि पोळी. परी. फॅमिली ट्रिप काढायची आहे. येणार आहे का दादा आपल्यासोबत तिरुपती बालाजीला? तुझी इच्छा आहे का यायची? ठीक आहे. या 2 सीट झालेल्या आहेत पक्क्या. दादाला दादा बी येतील, त्यात काय करते बाबा? रेल्वेने जाणार. रेल्वेने जायचं, रेल्वेने यायचं नाही का? बघूया तिरुपती बालाजीला जायचा विचार चालू आहे. अम्ब्रेला नाही दे, अम्ब्रेला इकडे, ही अम्ब्रेला.
हे काय आहे? क्रिसमस ट्री. परी कपडे बदलतात शाळेचे पहिले. उठ लवकर आणि चार्ट ठेवून दे. चल ठेवून दे चार्ट. इकडे आई बसलेली आहे. काल विषय असा झाला की यांना एकदा एका मराठी भाषेमध्ये तंबी दिली मी सगळ्यांना. आईला दिली, कोमलला पण दिली आणि रोहिणीला पण दिली. त्यांना विचारलं स्पष्टपणे तुमचं मत काय मला सांगा, जेणेकरून मला माझं डिसिजन घेण्यासाठी. ओके नाही थांबा एक मिनटं. मध्ये त्यांना परफेक्ट विचारलं की बुवा तुम्हाला काय करायचं सांगा, वेगळं राहायचं असेल तर वेगळं राहा, किंवा आता सोबत राहायचं असेल तर सोबत देखील राहा, काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यानंतर जर की असं वागणं झालं तर यांचं तर माहीत नाही, पण मी माझं वेगळं निघून जाईन माझी बायको आणि लेकराला घेऊन. हाव नाही खरंच सांगतोय आई तुला, अजूनही स्पष्ट सांगतो मी कुठेही मजाक वगैरे करत नाहीये. आणि काल ते दुपारी वातावरण झालं म्हणून हे संध्याकाळी नीट राहिलेत. नीट म्हणजे कट्टीचे अजून कट्टीचे पण वागणं तर नीट चालू आहे घरामध्ये. एकमेकाकडे पाहून फुगाफुगी केलं तर मला आवडत नाही. सासूनानी ह्या जावा जावा झाल्यात या आईन ती रोहिणी. मला काही समजा ना बाबा यांचं. ती मनीषा पळून गेली ती म्हणती लोक म्हणते मनीषा वाद घालते म्हणून. जिथं व्हिडिओ चालू गायबच व्हायला लागली ती, थांबायनच नाही व्हिडिओ मध्ये. तिचं म्हणणं आहे की लोकांचं म्हणणं आहे की बाबा मग मनीषा आली की आग लागते घरामध्ये. म्हणजे कमाले की जे नाही जाणं बंद करतो काही आग लागते. तू बी जायचा लेकीकडं काही प्रॉब्लेम नाही. हा जा बाबा. तर एकंदरीत असा विषय झालेला आहे. हिला जायचं असेल ही जाईल, काही प्रॉब्लेम नाही. माझं तेच म्हणणं आहे की सुखानं जर कधी देव जर कधी तुम्हाला सुखानं भाकर देत असेल तर सुखानं खा. लोकांच्या घरी भाकर सुद्धा भेटत नाही सुखानं, तुमच्या घरी भेटतं तर तुम्ही निव्वळ माझं नक करू. सगळ्यांनाच बोलतोय घरामधल्या, असं एकाच नाव घेऊन बोलत नाही. तुम्हाला वाटत असेल की ओम व्हिडिओ पाहिला पाहिजे दादा, पाहू दे ना, त्यात काय मोठी गोष्ट आहे. कालचा व्हिडिओ पाहिला त्यांनी, जे खरं आहे ते खरं आहे. नाही कर सुदर्शन बोलतो कसा म्हणजे अरे तुम्ही करता तसं म्हणून मी बोलतो तसं. माझं तोंड दिसतं बोलल्यावर, तुम्ही केल्यावर दिसत नाही. कळालं का? तुमच्यामुळे काय काय प्रॉब्लेम आला नाही ते तुम्हाला माहित नाहीये. म्हणजे बाहेरचे कामं करा आणि तुमच्या मागे लागाव का? सगळे कामं धंदे सोडून. मला काय तेवढेच धंदे आहे काय? पहिली गोष्ट तर बायांचे जे मॅटर आहे ते किचन पर्यंत राहायला पाहिजे, बाहेर नाही यायला पाहिजे. तुम्ही सारे गावालाच माहीत पडू द्यायला लागल्या. मग गावाला माहितीच पडले तर मग मी व्हिडिओ बनवला तर काय वाईट आहे? बरोबर आहे का नाही? नसतं जमत आई, काही गोष्टी जरा सांभाळून घ्या लागत असत्या. झालं भाऊ 1 वर्ष सांभाळून घेऊन राहिली. हा मग तेच म्हणतोय, नाही नसन घ्यायचं मग वेगळं व्हा. स्पष्ट सांगा आम्हाला नाही घ्यायचं सांभाळून. तुला पण काही प्रॉब्लेम असेल तू सांगू शकतेस, त्रास असेल तुला. हा नाही सांगा बाबा, तुमचा आहे तुम्हाला हक्क आहे तेवढा बोलायचा. करूया काहीतरी उपाय काढूया. आजी आहे तिकडे, आजीला बोलायचं. आजीचा विचार घेऊन काय तर आजी तुम्हाला बोलायला या दर्शन निर्णय घ्या. सुनाचा का नात, सुनाचा का नाताचा. या इकडे आम्हाला. अवघड आहे मित्रांनो, तुम्हाला काय सांगू मी. हा माणूस इथंच का गुडमळतोय केव्हाचा. मिरच्या विकणाऱ्याला पण जरा जास्तच उल्हास आलेला आहे. तो 4 वेळा चक्कर मारतो इथूनच, गाडी पलटवतो टाकतोय. तुम्हाला ही जरा प्रॉब्लेमच होतोय. आणि ही आजी आलेली. आजी इकडे या. रामभाऊ आणि मी वेगवेगळं राहण्याचा प्रयत्न म्हणजे हे करतोय, वेगवेगळं राहतोय आम्ही राम आणि मी. तुम्ही कोणासोबत राहणार आहात, रामासोबत का माझ्यासोबत? का इकडे काही तिकडे काही ओमला विचारा ना, तुम्ही सोबत ठेवणार आहे की नाही ओम तुम्हाला? हो ना, काही इकडे राहील काही तिकडे, काही नाताकडे या काही त्या नाताकडे असं. बरं मी पुण्याला राहणार आहे. पुण्याला येईल. या सांगा. हा येईन म्हणते पुण्याला. आमच्या आजीचं असं मत आहे. आणि काय करावं मित्रांनो, काही समजत नाही कधी कधी. ही आजी बी अशी बोलती, 4 वेळा ते पोराचं काढते. आणि आजीचं जे पोराचा विषय काढते ना, त्यानंच एका दिवशी वेगळं होणार आहे. नाही रे. मग त्या दिवशी तुम्हाला तर माहीतच नाही, त्या दिवशी बसल्या नाही का पोराचे नाव ठरवले. एकाच नाव परमेश्वर आणि एकाच नाव अजून काहीतरी ठेवलं, एक रामाचं एक ओमाचं. काय ईश्वर आणि परमेश्वर हे नावं पोरांची ठेवले. एक माझं आणि एक रामभाऊचं, असे 2 पोरं त्यांनी त्याच्या मनाने ठरवले हे पोरं होणार आहे. ऍक्च्युअली माय बापानं तर ऑपरेशन करायचा विचार घेतलेला आहे. ते गेले कुठं म्हातारीचं. आणि हा म्हातारी अशा तुम्ही म्हणता म्हातारी बोलतोय, तुला कळतं का असं तसं नका बोलू. आमचं हे नॉर्मल कन्व्हर्सेशन असतं. आणि काही ज्या लँग्वेज असतात ना, काही ज्या स्टेट याच्या
जिल्ह्याच्या त्या लँग्वेज तशा असतात म्हणून तुम्हाला ते जड वाटतं, पण ठीक आहे जाऊ द्या. आजीबाई आता अशी आहे आमची तर काय करणार. हो ना. हां आजीबाई म्हणते आता ओम माझ्याकडे लक्ष देत नाही, आता ते दवाखान्यात घेऊन जात नाही. आजीबाई आमची एकटीच जाती सलाईन लावून येते माघारी. त्यामुळे आजीबाईकडे पैसे देणं चुकीचं आहे. ते डॉक्टरकडे जायचं, त्याला काहीतरी सांगायचं माझे हे दुखायलं ते दुखायलं. बळच दुखत नसलं तरी बी मला जेवण धकत नाही काही नाही, 3-4 रोट्या आणायच्या. बरं. नाही तर काय. तुम्ही सांगा सुदर्शनची आजी आता 110 वर्षाची ती म्हणतात, हो ना. 100च पकडू आपण 100 वर्षाची आहे. 2 भाकरी 1 भाकरी, मटण असलं 2 भाकरी खाती, मटण नसलं ती 1 भाकर खाती. तिखट गिकट सगळं चालतं. ती आजी बघा कशी राहते, त्यांना चालता येत नाही. आणि आमची आजी सगळे ठीक असून उगाच नाटके मला धकत नाही हेत नाही भेद खातच नाही. मग हे चुकीचं आहे. नाही बाबा चुकीचं नाही काय. मग चुकीचं कसं असं चुकून माणसाला वाटते का राहा चांगलं होय बाबा. आता हे फायनल यांना फायनल वॉर्निंग दिलेली आहे की बाबा हे जर काही नीट नाही राहिले तर येणारे जे व्हिडिओज असन ते डायरेक्ट वेगळेच होऊन जाणार आहे. बघू काय होतं काय नाही. आणि कसं असतं ना, एक रबर असतं ते म्हणजे नातं जे आहे ना रबरासारखं असतं. ताणलं एका ठिकाणी ताणलं ना तुटून जात असतं ते. त्याच्यापेक्षा जास्त ते ताणता येत नाही. आणि तसंच आता सध्याची सिच्युएशन झालेली आहे. सगळं काय असताना देखील हे असे करत असतील तर त्याला मी जबाबदार असणार नाही आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, जर कधी आमचं घर वेगळं झालं, 2 जर काही फॅमिली पडल्या वेगवेगळ्या, तर त्याला जिम्मेदार मी नसणार आहे, माझ्या घरचे असणार आहे. मग त्यामध्ये इच्छा नाही बा असं व्हावं. कोणाची इच्छा नाही. ते असं आहे ना असं राहिलं पाहिजे. नाही राहत ना, घरातली लोक नाही राहू देत ना आजी. जलंबर असं राहिलं पाहिजे. नाही जलंभर तर माय बापली सोबत नसते. आणि तुला ताण सहन करशील तू तर जलंभर तू असंच राहशील. मी ताण घेऊन सहन नाही करत बाबा. मी माझं डोकं दुखायला लागलंय काय सांगू. हा. ज्या माणसाला ताण यायला पाहिजे तो माणूस मस्त लग्न हाणायला लागला, मस्त साखरपुडे हाणायला लागला लोकांचे. त्याला काहीच घेणं नाही राम बोला. सकाळी कलकल करायची, संध्याकाळी येऊन शांतपणे जेवण करायचं, पोरांसोबत खायचं, ज्याला घर चालू कटला दिवस. त्याचा ताण त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर पडतो ना, हे चुकीचं आहे ना. घर चालेल तुला आहे ना त्याच्यावर थोडंच कसं नाही त्याच्यावर. वा ते लहान आहे. बघ हे असं करून नाही का, हे पदरा धरता तो लहान आहे ह्या आजीमुळे अर्ध्याची वर वाया गेलेला आहे. तो लहान आहे, त्याला नाही समजत समजतं सगळ्यांना. आपल्याला घर तो आजी एका लेकराचा बाप झालेला आहे, त्याला समजत नाही असं कसं बोलता तुम्ही. समजते आपलं पण आपल्या घरून चालला असं कसं, आपण मोठं तसं थोडी जमणार आहे. चल ये इकडं, चल मोठ्या माणसाला सर सैन काढला. चल, अरे चल. टिट्ट्या आला बाबा. हा मग टिट्ट्याची मम्मी बाहेर गेलेली आहे आमच्या आत्यासोबत. तुझ्या लेकराला सोडून जाशील का मला सांग. कोणत्या या अहो लेकराला भेटायला स्पेशल येईन मी, त्याचा ताण नका घेऊ तुम्ही. हा टिट्टू, हे बघा आमचं चिच्चू. असं म्हण चिच्चू बले पप्पा. मन पाहून हा त्या टिट्टूचा कोणासोबत जमू का नाही जमू, माझ्यासोबत जमतो. आली ती उठली का, हा आणते इकडं. इकून बसून इकून बसून तिला. झोपले. आज स्माईल करून उठली, काय विषय हा पडशी. आणि इकडं सोबत झोपले. हे बघा, हे पाखरू बी हसत उठलं आज. कस काय झोप झाली काय. ए ओरडू नको. उठल्या तुम्ही उठल्या चला म्हणजे बाहेर बाहेर चला म्हणजे आजीला म्हणते चला बाहेर. कुठे जायचं मग चला यांना काहीतरी खाऊ घाला, भूक लागली सांगा. बाहेर जायचं. सकाळी एवढा मोठा कागद घातला पोरीन तोंडात. गेलं उचल. चला ना जेवण. हो जेवण करू आता. स्वयंपाक केला. आणि दररोज व्हिडिओ लेट व्हायला. काल 3:30 वाजता व्हिडिओ आला तर मला वाईट वाटलं, कारण की माझ्या लक्षात नाही राहिलं व्हिडिओ पब्लिक करायचं. म्हणजे व्हिडिओ सगळं तयार करून ठेवलं होतं, मला वाटलं झालं पब्लिक, पण तो अनलिस्टेड राहिला. हा ना. स्वयंपाक केलाच नव्हता आज. फोन नाही माझा. टिट्टू बघा, टिट्टू मोठी बाबाला मला शांत राहा मस्त. आजीची इच्छा आहे. हॅलो काय बोलत आजी. आजी चांगलं बोलतो बाबा. त्याला घेऊन चालला पप्पा कुठे पप्पा तुझे. पप्पा कुठे. तात्या म्हणते त्याला 2-4 पानं आणायला लागते याचे. घरी एक नाही काही. बडे पप्पा म्हणते ती, बडे पप्पा. काही गरज आहे का, घरी नसली ते बाई वाया जाते पायाला. आजी कुठे चालला तुम्ही आता. जांबाचे पानं आणाल ते बाई घेऊन द्याले. नाही ते आपले जांबाची पानं 2 मागितली. वा घरात वा काही सोंग बाबा आजीचं. गाडी नाही. पायऱ्यावर पडलं झडलं मग? म्हातारं. इथं चढ तिथं चढ. कोणाला लागते. त्या घरी नाही. तर एकंदरीत असा विषय चालू आहे. आता याच्या उपर मी आता काही करू शकत नाही.
आई तुलाही फायनल वॉर्निंग दिलेली आहे, कोमल तुलाही दिलेली आहे आणि रोहिणीला पण दिलेली आहे. आता जर कधी आता जर कधी तुमचा काही वाद माझ्या कानावर आला, आम्हाला मारशील का? मारशील नाही, तुमच्या ह्या घरामधला एक ग्लास सुद्धा घेऊन जाणार नाही मी, एक गिलास बी घेऊन जाणार नाही. अंगावर जे कपडे आहे का त्या कपड्यावर निघून जाईल मी. गाडी घेऊन जा. नाही काही मला काहीच नको हो तुमचं, खरंच नको. सगळी घेऊन यायचं ना. नाही मी फक्त अंगावर जेवढे कपडे तेवढे घेऊन चालले जाईल. जाय जाय. मग तुम्ही म्हणसाल की ओम दादानं आम्हाला सांगितलं नाही, मग ते नंतर विचारा. मी नसतो ऐकत कोणाला, कळालं का? तसं नका सांगू. ते पुण्याहून आम्हाला याच्यासाठी आणलं का तुम्ही इथं तुमची कलकल ऐकण्यासाठी? सांगा. मला तर आता पस्तावा यायला लागला पुण्याहून कोण वापस आलो मी. खरंच पस्तावा यायला कोमल, काय सांगू तुम्ही. मला नाही जमायलाच नाही इथं, सर्वाईव्ह नाही करू शकत मी यांच्या मनामध्ये. काय करावं काय नाही, कधी कधी लय विचार येतो. विचारलो काय तुला माझी शपथ आहे बरं. तर माझी शपथ, माझी शपथ आहे. तुमचाच तर विचार येतो. शपथ देऊन होत असतं का सर? दिवसभर आपले विचार द्यायचा माणसाला. विचार नको आणू, तुला माझी शपथ आहे, तुला माझी शपथ आहे. अरे ते शपथ घाला चुलीत बाबा, काय करायचं शपथीचं. आणि मारामध्ये बघ दिले घरी ते. हा मारावाले लहान आहे. रामा लहान आहे ते एक. तू घर चालवतो भाऊ. नको बाबा घर चालवायला. चालेल म्हणजे का तोंडाची गोष्ट आहे का बाबा. तिला उचलते का पाय? हा काय का पाय तिला उचलते काय? घर चालेल तुझ्या का? एवढीच आहे ना. हिला नीट पाय आले नाही, तिला उचला लागली चला म्हणून. ले आता तुझ्या त्या पोरींचा दगड आण मी. ती कमी नाही भाऊ, ती पण. तू पाहिजे हा एखादी वस्तू गेली ना मग पाहिजे वडावडी. जाऊ दे आमचं बाल आहे. पण हे पाणी खेळू नको का?